नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र माऊली नरवाडे. तर मित्रांनो, आता हे बघा, हळदीचा जो आहे, जो तुम्हाला संपूर्ण प्लॉट दिसत आहे, हे कसं आहे, हिरवागार आहे. ह्याच्यावर कलरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे आणि याची जर आपण पाहिलं जाडीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पानाची आहे. पण आता ऑगस्ट महिन्याचा हा जो व्हिडिओ आहे, ऑगस्ट महिन्याचा 17 तारखेचा पंचमीचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. तर आता काय होत आहे, तुम्हाला मी जसं मागल्या बारनं सांगितलं होतं की आमुष्याला जे अंडे आहेत त्याच्यामधून अळी बाहेर पडते आणि आपल्या पिकावर जास्तीत जास्त अटॅक करते. तर तुम्ही ह्या पानाला बघू शकता, जे याला भोकाडे केलेले आहेत. तर हे भोकाडे कशामुळे झाले तर मित्रांनो, याच्यामध्ये आता जे आहे, जी आहे शेंडे पोखरणारी अळी खूप मोठ्या प्रमाणात हळदीमध्ये आता आलेली आहे बघा. जर तुम्ही असं जर आता तुम्हाला दुसरं एक झाड दाखवतो, हे बघू शकता. याचे जे भाग आहे तो कुतरला जातो आहे. जेव्हा हे पान जे आहे तेव्हा असे पोंगूळ असते, तेव्हा एका जागी जरी त्याने चावा घेऊन जर खायला सुरुवात केली तर पान काय होईल, असं किडक्या पद्धतीचं होते बघा. आणि हळद एक अशी पीक आहे मित्रांनो, जितकं आपण याला जोपसाल तेवढंच आपल्याला उत्पन्न जास्त भेटू शकते आणि दुर्लक्ष करायची ही गोष्ट नाही आहे. हळद जर पीक आपल्याला जर कधी बी घ्यायचं असेल तर याला दुर्लक्ष करून कतई चालत नाही बघा. तर बघा, हे आता अळीचा अटॅक आलेला आहे. तुम्ही बी तुमच्या शेतामध्ये जाऊन, जर तुमच्याकडे हळद पीक असेल तर तुमच्या शेताकडे जाऊन तुम्ही आवर्जून बघितलं पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात आता जे या प्लॉटमध्ये अळीचा प्रकार दिसत आहे. आणि अळीसाठी तुम्हाला जर मी सांगायचं झालं तर याच्यासाठी रामबाण उपाय म्हणून तुम्हाला एक सांगतोय की अळीसाठी कोणतं औषध वापरायचं. अळीसाठी ही जर अळी कंट्रोल करायची असल्यावर तुम्हाला अजून एक गोष्ट जर सांगायची झाली तर हळदीमध्ये जास्त अळीचे औषध वापरायचे नसते. जास्त हळदीचे म्हणजे जास्त जे पॉवरचे औषध आहे ते कधीच वापरायचे नाही. एक साधं तुम्ही जर मार्केटमध्ये क्विनॉल-फॉस हे जर औषध जर ऐकलं असेल, तर क्विनॉल-फॉस हे औषध जर तुम्ही ऐकलं असेल तर खूपच चांगल्या प्रकारे याच्यामध्ये तो जो हळदीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये गॅसचं काम करते आणि ही जी अळी आहे ती संपूर्णपणे घालवायचं काम करते. तर मित्रांनो, आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता. हा प्लॉट एक एकराचा प्लॉट आहे बघा. खूप चांगल्या प्रकारे याची वाढसुद्धा झालेली आहे. फक्त याला जे आहे काय झालेलं आहे, अळीचं जे आहे डॅमेज दिसत आहे बरं. त्याच्यामुळे क्विनॉल-फॉस आणि त्याच्या संघाचं तुम्हाला जर बुरशीनाशक जर एखादं चांगल्या प्रकारे जर सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट खाली सांगू शकता. त्याचा तुम्हाला कॉम्बिनेशनसुद्धा देत आहे. आता तुम्ही जर हा प्लॉट बघू शकाल हळदीचा, तो खूपच चांगल्या प्रकारे जो आहे प्लॉट आता तयार झालेला आहे बघा. तुम्ही हा सुद्धा पानाचा आकार बघू शकता. आपण यांना जे मागील फवारणी आणि तसे ड्रिचिंग दिली होती त्या मानाने खूपच चांगल्या प्रकारे जे आहे त्याचा रिझल्ट आता आलेला आहे याच्यावर. तेच मी आता एक प्लॉटचा म्हणलं जाऊन एकदा बघावं की आपण जे औषध दिलेले ते कसे कामं आलेले आहेत. तो खूप चांगल्या प्रकारे जो आहे कामाला आलेले आहे बघा. आणि त्या अळीसाठी क्विनॉल-फॉस हे औषध खूपच चांगल्या प्रकारे काम करते. त्याच्यामुळे तुम्हाला जे वरील चित्र दिसत आहे हे औषध तुम्ही अळीसाठी फवारणे खूप गरजेचं आहे. आणि हळद फवारणी म्हणजे एकच सांगायचं मला की हळदीमध्ये जेव्हा वल भरपूर प्रमाणात असेल, आता हे बघा, ह्याच्यामध्ये ज्या मुळ्या आहेत आपण त्यांना मुळ्याचं औषध दिलं होतं मागल्या बारनं ड्रिचिंग करण्यासाठी. फेरस आणि रूटर 90 हुमिक दिलं होतं. तर तुम्ही मुळ्या बघू शकता मित्रांनो, खूप वरच्या थराला मुळ्या आलेल्या आहेत बघा. खूपच चांगल्या प्रकारे मुळे आलेले आहे. आणि हळद आता 1 2 3 4 5 पानावर ही जी आहे हळद आलेली आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे वाढ बी होत आहे. आणि तर तुम्ही मुळ्या जर बघू शकता तर झाडाच्या वरी जे आहे मुळ्या यायला आता सुरुवात झालेली आहे बघू शकता. तर अशा प्रकारे वल असेल तरच बुरशीनाशकचा वापर जो आहे आपल्या हळदीमध्ये आपण केला पाहिजे. अन्यथा हळदीसाठी फवारणी ही टाळलीच पाहिजे. जेव्हा भरपूर वल असेल तेव्हाच हळदीमध्ये फवारणी केली पाहिजे, अन्यथा फवारणी न केली पाहिजे. कारण की मित्रांनो, जर तुम्ही उघड्यापणी जर असं कोरडी जर माती असेल, अशी जर वरची कोरडी जर माती असेल आणि तुम्ही जर फवारणी करताय तर त्याच्यामधले जे हे मुळ्याचं प्रमाण आहे ते सर्व डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो खूप काळजी घ्या, कारण की हळदी पिकाचं जो आहे काळजी घेतल्यामुळेच जास्तीत जास्त उत्पादन येत असते, अन्यथा उत्पादन येत नाही. तर मित्रांनो, आता हा प्लॉट जो आहे आपण खूप प्रकारे चांगला आपल्याला दिसलेला आहे. फक्त अळीच आपण त्यांना सुद्धा सांगणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगतो, तुमच्या प्लॉटमध्ये लवकरात लवकर जाऊन अळी नियंत्रण करणं आता खूप गरजेचं आहे. कारण की पानं कुरतळणारी शेंड अळी आता आलेली आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर फवारणीसुद्धा घ्यायची आहे आणि वल पाहूनच फवारणी करायची आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला सांगायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचा शेतकरी मित्र तुमच्यासाठी आवर्जून जे तुमचे कमेंट असतील त्याचे उत्तर देत आलेलं आहे आणि उत्तर देत राहील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.